त्यांचा इम्पॅक्ट पडतो का या कुटुंबावर असं जाणवतंय का तुम्हाला? 100%. हां 100%. आणि हाऊसवाईफ स्पेशली, म्हणजे असं मी म्हणत नाही की आम्ही हाऊसवाईफ नाही, आम्ही दोन्ही रोल निभवतोय, हाऊसवाईफच आहे आणि आम्ही जॉबही करतो, तर आम्ही जॉबमध्ये काम करतोय. पण घरी राहणाऱ्या महिलांचं असतं ना की म्हणजे पुरुष सांगतानाच बोलतात की सिरियलची इतकी हवी होऊन जाते ना की आम्ही ऑफिसमधून आलो, आम्हाला काहीतरी गरज आहे बा, आमचं डोकं दुखत आहे किंवा आमची म्हातारी आहे, तिची गोळी नाही झाली, मिस झाली आहे, हे पण लक्ष नाही देत म्हणून. काही 1-2 म्हणजे 2-3%, खूप नाही, सगळ्या पण मी अशा घराघरात आहे. मी माझं पण ऑब्झर्वेशन आहे असं नाही, म्हणजे तक्रारीमध्ये तक्रारीमध्ये कमी येत असेल, पण बहुतेक येणाऱ्यांमध्ये नाही सांगत की चला बाबा दिवसभर लेडीज घरातलीच कामं करतात, त्यांचा हा विरंगुळा आहे, त्यामुळे त्या गोष्टी ते माइंड करत नाही. बघता बघता पण ही एक सायकोलॉजी झाली आहे महिलांची. पण जी इसका मेंटेनन्स याच्यासाठी आली काय कुठे भरकटत चाललंय, म्हणजे इथे कन्क्लुजन जर आपण घेतो म्हटलं कुठे कोणाला दोष द्यायचा. आणि आता याच्यात मग त्या व्यक्तीची पेशन्स. ऍक्च्युली काय आहे, कुटुंब हे तडजोडीवरतीच आहे, तर ते तुम्ही किती तडजोड घेतला ना की पुरुषांना पण हरास होत आहे, ठीक आहे ना, होत आहे पुरुषांना पण. जसं ताईंनी म्हटलं की त्याच्या मागची मानसिकता महिलांची, सगळ्याच महिला काही हरास नाही करत आहे ना पुरुषांना, 80% तर सहन करतात आहे. म्हणजे खूपच जास्त झालं. किंवा आता एज्युकेशन आणि इकॉनॉमिकल सगळ्यात जास्त अफेक्ट करणारे विषय. आता त्याच्याकडे पैसा आहे, जॉब आहे, तर मग त्या गोष्टी त्यांनाही वाटतं ना की मी याच्या बरोबरीची आहे, मीच का स्वयंपाक करायचं, मग बाकीच्या गोष्टी मीच का मार खायचा, याने मारलं 2, ही पण मॅडम याला एक मारली, मग काय चुकीचं केलं मी, असं ती सांगते. पण एखादी मुलगी सांगते. काय सांगता येईल आपल्याला की याच्यामध्ये जर तडजोड करायची आहे आपल्याला किंवा हे कुटुंब व्यवस्थित राहिले पाहिजे, यासाठी काय आपण सल्ला देऊ शकाल? कारण शोधतो आम्ही. तुम्ही कारण शोधताय, पण जेव्हा असे काही सक्सेस स्टोरीज पण आपल्याकडे झाल्या, जसं काउन्सिलिंगच्या माध्यमातून पण समिट घडवून आणले, तर अशा केसेसमध्ये तुम्ही काय शेवटच्या टप्प्याला असं काय करता की त्या म्हणजे एकत्र येतात? त्याच्यामध्ये आधी जेव्हा काउन्सिलिंगमध्ये पहिल्यांदा दोघांचं ऐकावं लागतं आणि त्यानंतर आपल्यालाच कळते की ह्याच्यामध्ये मिस्टेक्स काय झाल्या, आणि त्या मिस्टेक दोघांच्या समोर सांगतो. म्हणजे असं की दोघांना समोर आपल्याला टाळता येऊ शकले असते की जेणेकरून हा वाद संपुष्टात तिथेच आला असता. म्हणजे काही केसेसमध्ये असंही होतं की म्हणजे आई मुलीला, मुलगी आईला किंवा हा मुलगा आईला पत्नीविषयी सांगतो आणि ते नंतर कधी ना कधी समोर कळतं या नंतर कळतं आणि मग त्याच्यावरून वाद होतं. ही गोष्ट सांगायची समोरही काही चुकलं असेल तर समोरही भाजी व्यवस्थित नाही झाली, समोरही मुलगीला सासू सांगू शकते, नवरा सांगू शकतो. मुलांनी आईला किंवा आईने मुलाला सांगायची आवश्यकता नाहीये, किंवा जावयांनी मुलीला काय त्रास दिला हे मुलीने आईला सांगायची स्वतःच्या गरज नाही, ती समोरही मुलाच्या समोर आईला आपलं बोलू शकते, हा माझा नवरा माझ्याशी असा आवडला की हे त्यांनी चुकीचं केलं. त्या गोष्टीमुळे असं आहे की ह्या गोष्टी ज्या चुकलेल्या आहेत त्या आपण आधी समोर क्लिअर करतो की ह्या अशा चुका झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला प्रिव्हेंट कराव्या लागतील. इंटरफिअर दोघा आई वडिलांचं असेल तेही समोर क्लिअर करतो की हा इंटरफिअर आहे आणि हा कुठेतरी तुम्हा दोघांनाही अवॉइड करता यायला पाहिजे, तुझ्या आईचा तुला, तुझ्या आई वडिलांचा तुला. आणि त्यानंतर मग जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर मग ते सोडलं पाहिजे, काही सेक्शॉलॉजिस्टचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे, सायकॅट्रिस्टचा असेल तर सायकॅट्रिस्टला दाखवून यायला पाहिजे. अशा गोष्टी. किंवा इकॉनॉमिकली घरात बाबा तू 5,000 घेतो तर घरात 5,000 आमचंही कुटुंब चालत नाही, तर तसं तुझंही चालणार नाही, हे त्याला सांगावं लागतं की घरचा खर्च कसा असतो बाबा आणि हे इतकं आहे तर तुला इतकं प्रोव्हाइड करावं लागेल. मुलांसाठी ह्या गोष्टी द्यायला लागतील, मुलांची फीस भरावी लागेल, वेळेत भरावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी अशा जशा समोर येतील तसं आपण हे करायला नाही पाहिजे असं सांगून मग आपण त्या कन्क्लुजनवर येतो. अशा किती केसेस झाल्या की तुम्ही इथनं झालं, समिट झालं, सगळं झालं, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं फॉलोअप घेता का किंवा परत त्या केसेस परत येतात का? अशा 6 महिन्यापर्यंत काउन्सिलरचा, म्हणजे आम्ही दोघांनाही बोलवतो. पहिले तर 1-1 महिन्यात बोलवतो, मग 2-2 महिन्यांनी बोलवतो फोनद्वारे. पण इथून भरोसा सेलमधून कॉन्स्टेबल वगैरे जे आहेत ते फॉलोअप सतत घेत असतात. आणि असं नाही की परत येत नाही. आता नवरा बायको म्हटलं तर भांड्याला भांडं वाजणारच आहे, म्हणजे सगळे झाल्यानंतरही 17 रिओपन होतात. अच्छा, पण कारण बदललेली. म्हणजे पहिले मारहाण झाली म्हणून येतो, दुसऱ्यांदा शिव्यागाळी झाली म्हणून तिला माहिती ना आता मला मदत मिळते आणि आहे कोणीतरी माझं ऐकणार, तर लगेच ती पहिले येते आपल्याकडे. अच्छा, म्हणजे बिनधास्त ती महिला इथे येऊ शकते, एकाचं ठिकाण पण आहे. म्हणजे काही महिलांना आम्ही नवऱ्याच्या गाडीवर बसवत पर्यंत सोबत जातो, इतक्या छान याने जातात, डोळ्यात पाणी आणून जातात इथून. म्हणजे त्यांना एक विश्वास असतो की मला काहीतरी रिलीफ मिळाला आणि मी आता निदान मान वर करून तरी मी राहू शकेन नवऱ्याच्या घरी.
ज्या सगळ्या गोष्टीने तिथे आलेली असते तर खरंच तिचं समाधान झालेलं असतं. खूप साऱ्या केसेसमध्ये आम्ही तिथपर्यंत जाऊन म्हणजे आमची पण मुलीची आम्ही पाठवणी करतोय. खूप जुनी केस आहे, मॅडम नसतानाची आहे आणि आता माहेर वाशिनी त्यांचा कार्यक्रम होता आता आणि माहिती होतो त्या आम्ही. तर मी तिथे मनात होतं की ती येऊ शकते का काय, पण आम्ही जेव्हा कार्यक्रम संपला आम्ही निघायला आलो तर ती माझ्याजवळ धावत आली आणि म्हणाली तुम्ही पाटील मॅडम नाही. म्हटलं हो. अरे वा. मग ती इतकी या आपुलकीने आली की ती माझं मॅडम आणि हक केलं तिने. त्यावेळेला मला असं वाटलं की अरे 2017ची केस, पण तिने मला लक्षात ठेवलं की आणि ती हे पण बोलली की मला मॅडम राबवल्या, हे पण बोलली. तुम्ही म्हटलं कशासाठी राबवली, हा तर माझ्या चांगल्यासाठी राबवली. कारण कसं आहे ना त्यावेळी सबमिट झालं आणि ती छान आता छान राहते आणि 2 अपत्य आहेत, 2 अपत्य आहे. अच्छा, मग त्यात तिची चूक होती का, तिने मान्य केली का तिची चूक? म्हणजे तिला मान्य केली त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टीसाठी रागवत होते, मला छान चाललं. म्हणजे असं होतं की आज आपण जे चांगलं बोललो, रागवलं, त्याचा इफेक्ट नंतर होतो आणि फायदा इतकी चांगली की ती स्वतः जॉब पण करते, तो जॉब पण करू देतो आहे. म्हणजे त्यावेळेला असं होतं की लग्न झाल्यानंतर ऍक्च्युली ती आश्रमातली असल्यामुळे तिथलं वातावरण वेगळं, फॅमिली वातावरण वेगळं, त्या गोष्टी तिला सगळ्या समजवताना मग तिला कुठेतरी हे की आई कशी असते हे तिला माहिती नाही. वडील काय असतात, भाऊ काय, मेंटेन करणं, तिला सांगताना कुठेतरी माझा होतो, आपणही होतो कधीतरी की तुला एवढं समजून सांगते. ती म्हणाली मला राबवलं, मॅडम नाही म्हणत, मला मॅडमने राबवलं होतं. म्हणलं राबवण्याचा फायदा कुठे झाला. आणि ज्यावेळेस असं वाटतं की हे इतक्या वर्षानंतर जे पुन्हा माझ्याजवळ येतात आहे. असं खूप वेळा होतं. आमच्या पोलीस भवनला पण कार्यक्रम घेतला होता त्यावेळी सीपी सरांनी नितीश कुमार सर असताना कार्यक्रम घेतला होता आमचा दिवाळी मेळावा. तेव्हा काउन्सिलरने आम्हाला सर्वांना बोलवलं होतं. तिथं पण एक जण मला येऊन भेटले, मॅडम म्हणे तुम्ही माझ्या मुलीचं सबमिट केलं म्हणजे आता छान आहे. कोरडे मंदिरात मला बंदोबस्त होता, तिथंही येऊन भेटून मॅडम आता तुम्ही म्हणजे केसेस आपल्याला आठवत नसतात त्यांना आपण आठवतो की हा येऊन स्वतःहून सांगतात लोक हा तुम्ही तेव्हा सबमिट केलेला आता माझं व्यवस्थित आहे, माझ्या मुलीत जाऊन माझ्या नातेवाईक कुणाचंही असेल येऊन असेल लोक सांगतात. भरोसा असेल ना महिलांनी कसं यायचं डायरेक्ट, म्हणजे तर पोलीस स्टेशनला त्यांना जायचं नाही, कशा पद्धतीने काही म्हणजे सेल्फ मध्ये आणि पोलीस स्टेशन मधून आली, 2 पार्ट आहे ना, म्हणजे कुठून आल्या तर ती केस खूपच काय अडचण असेल ते वुमेन हेल्पलाईन नंबर आहे आपले जे 1091 आहे 109 वर वुमेन हेल्पलाईन नंबर आहे. त्याच्यावरती पण फोन करून तिची काय अडचण असेल तर ती तिथूनही विचारू शकतो आपण. तिथूनही मार्गदर्शन करून तिला मला कधी यायचं, काय यायचं, कुठल्या केसेस फोनमध्ये कॉन्टॅक्ट करू शकतात. तसा भरोसाचा पण नंबर आहे एक लँडलाईन नंबर, तोही मी सांगते 0712223338 आहे. हा भरोसा सेलचा नंबर आहे. तसाच सिनियर सिटीजनचा पण एक हेल्पलाईन, सर्व हेल्पलाईन नंबर देते की जेणेकरून कुणाला कुठली मदत हवी असेल तर ते आमच्याशी कम्युनिकेट करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांचा आहे की 0712 22 26 533 533 हा सिनियर सिटीजनचा नंबर आहे. आणि वुमेन्स हेल्पलाईन आहे 1091. खूप सारे सबमिट झालेले लोक पण दुसऱ्यांना सांगतात की इथे आमचं व्यवस्थित झालं तर ते मग त्यांना पण घेऊन येतात. असं पण लोक येतात, इव्हन पुरुष घेऊन येतात. आता मॅडम त्या दिवशी माझ्या केसचा पुरुष दुसऱ्या पुरुषाला आपण मुलाला घेऊन आला, म्हणे रिलीज झालो होतो म्हणे, म्हणून मी आलो म्हणे मॅडम. म्हणजे आनंद होतो तेव्हा आम्हाला. नाही तर हां आनंद होतो, ही गोष्ट चांगली जमेची बाब आहे. गोष्टीवरून जे वाद होतात आहे काही कारण नसताना, आता आपल्या एवढ्या सगळ्या बोलण्यात किंवा आपण आधीही बोललो तर अगदी क्षुल्लक कारण असतात, वाद घालतात आणि मग ते पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण जातं आणि याच्यामध्ये काय ते दोन्ही फॅमिल्या इन्व्हॉल्व झालेल्या असतात. त्यांचं काही कारण नसताना सगळे पिसल्या जातात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय वाटतं की काय सांगायला पाहिजे, म्हणजे मॅडम स्पेशली तुम्ही कारण काउन्सिलर आहात. आणि ॲक्च्युली माझं म्हणणं तेच आहे की प्रत्येकाची मानसिकता काय आहे, सहन करण्याची मर्यादा किती आहे, पेशन्स लेवल किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि याला थोडंसं म्हणजे मी अपवाद म्हणेल किंवा काय आहे सिंगल चाइल्ड किंवा एक मुलगा एक मुलगी, हे जे कुटुंब आहे लहान कुटुंब आहे तर ज्या पद्धतीने अपब्रिंग असतं तिथे प्रत्येकाने माझी मुलगी का करणार, म्हणजे माझी सून म्हणून तिने करावं, सून म्हणून करावं आणि मुलगी म्हणून तिने का करावं, हे जेव्हा प्रश्न येतात तेच त्यांनी प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीने हा प्रश्न स्वतःशी जर केला की माझी मुलगी करणार नाही आणि सुनेने करावं, ही जर अपेक्षा जर असेल, कारण या दोन्ही वेगवेगळ्या आहेत, सिच्युएशन वेगळी आहे.
दुसऱ्याची मुलगी जर तिने खरंच आई तर होऊ शकत नाही, पण एक मैत्रीण म्हणून जर तिला जर सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या किंवा समजून घेतल्या तर बहुतेक खूप गोष्टी तिथे शॉर्ट आउट. एकत्र कुटुंब नसण्याचा पण हा इम्पॅक्ट आहे. कारण सिंगल चाइल्ड डबल चाइल्ड एकत्र राहिले तर त्यांना मदतीची, काम करण्याची, शेअरिंगची कुठली गोष्ट म्हणजे ही गोष्ट अशी केली तर असं होऊ शकतं किंवा बोलताना पण एखादा शब्द लागतो आपण म्हणतो तर ते बोलण्याची. एकत्र कुटुंब नसल्यामुळे आजी सिनियर आई वडील आणि आई वडील मुलांचं सगळंच ऍक्सेप्ट करतात, चुका बरोबर सगळंच त्या ठिकाणी. त्यामध्ये मुलांना तितकं रिअल आहे. जसं आजी आजोबा असतील किंवा काका काकू असतील असे असतील तर ते कुटुंबात त्या मुलाची ग्रोथ झालेली आहे आणि सिंगल घरात ग्रोथ झालेली आहे हे जाणवतं काउन्सिलिंगमध्ये आपल्याला की हे मुलगा एकट्या कुटुंबात राहिलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ह्याला मॅनेज करताना अडचण होते हे जाणवतं आपल्याला काउन्सिलिंगमध्ये. ॲड करू इच्छिते की ती जी आई किंवा सासू ही आहे तिने तिचा जो काळ काढला तो ती कम्पेअर करते. आमच्या वेळेस असं नव्हतं बाबा, आमच्या वेळेस असं नव्हतं बाबा. पण ठीक आहे ना, तुम्ही जसं बाकीच्या टेक्नॉलॉजी किंवा सगळ्या तुम्ही आधुनिक पद्धती जर ॲक्सेप्ट करताय, ॲडॉप्ट करताय तर थोडंसं स्वतःलाही बदला. तसं आता सासूंना किंवा आईला जसं सांगतोय तसं सुनेला पण आणि त्या मुलीला पण ते सांगायला गरजेचं आहे की मोठी व्यक्ती जेव्हा असं काही तुम्हाला सांगते तर ती तुमच्या फायद्यासाठी सांगते तर तुम्ही शांतपणे ते ऐकून घ्या बाबा. ऍक्सेप्ट करणं न करणं तर तुमचा मार्ग आहे, पण तुम्ही निदान ऐकून तरी घ्या की तुम्ही त्यांना जर उलट उत्तर दिले तर त्यांचंही कुठेतरी मन हट होतं आणि ऐकत नाही बाबा मग हेच शिकवलं का तुझ्या आईने हा प्रश्न परत उद्भवतो. एज्युकेशन नाही का आपण आपल्या घरातून द्यायला पाहिजे, सेन्सिटिव्ह करायला पाहिजे आपण आपल्या स्वतःच्या मुलांना नाही की ती जी बहिणीला किंवा तुझ्या मम्मीला थोडंसंही ठेच पण लागली तरी तुला त्रास होतो. हां तर मग दुसऱ्याची जी मुलगी आहे तिच्याविषयी पण तू सेन्सिटिव्ह असायला पाहिजे, मारायला नाही पाहिजे किंवा तू बरोबरीत पण तिला पण तू आपल्या बरोबरीतच चालवायला पाहिजे पुढे हो ना. कारण ती पण शिकलेली राहणार आहे, तिच्याजवळ पण पैसे ती कमवणारच आहे ना. तर मग हे शिक्षण पण खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या काळात. सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जसं तुम्ही एज्युकेशन देताय त्याबरोबर हे घरातल्या ह्या गोष्टी ज्या आहेत मोठ्यांचा मान ठेवायला पाहिजे. कारण ज्येष्ठांच्या ज्या समस्या तेच आहे की आमचं विचारत नाही. आमच्यासोबत साधे घरातले म्हणजे मुलं जे आहे ना नातवं आमचे ते 2 वेळचे जेवले का किंवा तुम्ही गोळी घेतली का हे सुद्धा किंवा सून कळणे आणि मुलाला कळणे. तर मग हे आपण शिकवायला पाहिजे कारण उद्या ज्येष्ठामध्ये आम्ही जाणार आहोत ना. हे जसं त्यांना तसं तुम्हाला एकच फक्त मी ऍड करू की आपण शिकलेली नोकरी करणारी मुलगी पाहतो की आर्थिक त्यांचा आर्थिक स्वावलंबन यायला पाहिजे दोघांनी मुलींना पण आणि सून मागतात म्हणजे एक अपेक्षित की ती शिकलेली पण हवी, ती वर्किंग पण हवी. कारण जो आर्थिक खर्च जो आहे आता खूप वाढला आहे ना, दोघांनी मिळून करावा. मग तिच्याकडनं घरातल्या पण अपेक्षा करा. मग त्याच्यासाठी मुलांना पण ते शिक्षण देणं गरजेचं तेही असायला पाहिजे त्यांनी हातभार लावला. स्वयंपाक करताना तिनेच करावा. माझ्या आईवडिलांना ताट तिनेच लावा. म्हणजे डायनिंगवरती जरी असेल म्हणजे डायनिंगवरती ते येऊ शकतात. पण आपल्या मुलींना पण आपण शिकवायला पाहिजे की या ज्या बेसिक सेन्स असतात ना की कोणी आलं तर तुम्ही प्रेमाने बोला बाबा, निदान पाणी तरी घेऊन पाणी समोर तरी जावं. घ्या. बाकी बरोबर तुम्ही कामात व्यस्त असता ठीक आहे, नोकरी आहे समजून घेणार. पण इथे जर याच गोष्टी येत असेल की त्या रोबट वागत असेल, कोणाशी बोलत नसेल व्यवस्थित तर तिथे पण मग मोठ्यांना हट होतं की आपण किती संस्कार आहेत त्या गोष्टी इम्पॉर्टंट महत्त्वाच्या त्या पण महत्वाच्या आहेत. त्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. त्याच्यासोबत एकमेकांशी जसं शेअरिंग म्हटलंय, शेअरिंग जर तुम्ही आई वडील काय आहे आधीच्या पिढीला जे म्हणतो आपण स्वातंत्र्य नंतर हे काय, कारण आम्ही पण सासवांच्या याच्यात राहिलेलो, पण ठीक आहे ती तिच्या पद्धतीने जगत होती असं. पण आताच्या मुलींचं आम्ही सहनच नाही करणार कारण ती आई सांगते की बाबा माझे वडील असे वागत, तुझे नवरात तुझे वडील असे वागत होते, मग तू बिलकुल सहन नाही करायची. तिने जे पण लहानपणापासून पाहिलं तर ती म्हणते की मी तर ऐकणार नाही. हे प्रत्येक घरात आहे आणि याच्यासाठी आपण म्हणजे म्हणतो ना की आईचा हस्तक्षेप जास्त प्रमाणात आहे. तर त्या आईला असं वाटतं की मी जेवढं सहन केलं ती माझी परिस्थिती होती पण माझ्या मुलींनी सहन करू नये. पण ऍक्च्युली तिची मानसिकता आहे, ती तिची मानसिकता आहे. पण असंही होतं ना बऱ्याच वेळेला की आई तर फोनवर आहे, फोनवरून सांगते पण आपली मुलगी खरंच बोलते का हे तिला कुठं माहिती. ऍक्च्युली सत्यता पण फोनवाला प्रकारे 1-1 तास बोलते. 1-1 तास बोल. अगदी सुरुवात झाली सकाळी उठली की पहिला कॉल आईला, दुपारचे 1-2 तास. हे तर मुलीचं झालं. आणि मुलाचं नाही का मग जर समजा तो ड्युटीवरून आला आणि आईचा चेहरा पडलेला दिसला तर याचा अर्थ बायकोनीच काहीतरी चुकीची केली हे त्याला असंही चालू म्हणजे
म्हणजे इक्वलच आहे बरं दोघांचंही, असं नाही आहे की मुलीचंच प्रत्येक वेळेस चुकतं. म्हणजे आता 2-3 दिवसाआधीच मॅटर होतं की सगळं जेवण वगैरे देऊन आणि नवऱ्याने म्हटलेलं की माझ्या ऑफिसमध्ये मी जेवण करून येणार आहे, मग ती कशाला करणार, त्याच्यासाठी स्वयंपाक सासूसाऱ्यांना देऊन दिलं. तर काय केलं तिने, थोडं ऍडजस्ट केला स्वयंपाक. म्हणजे जर सकाळच्या 7-8 पोळ्या उरल्या होत्या, त्यांनी गरम गरम खिचडी केली आणि त्या सासूसाऱ्या दिल्या, तिने त्या पोळ्या दिल्या नाही. तर बरं म्हातारं वय आता 70च्या वर आहे, तर मग तिला वाटलं की पचायला पाहिजे त्या पोळ्याला दिलेल्या, तिने सगळं व्यवस्थित केलेलं. मग तुझ्या जीवावरच आला 2 पोळ्या करणं माझ्या आईबाबांसाठी, तर त्यावरून इतका रात्रभर मांडत बसलं. हीच गोष्ट आहे की तिला जॉबला जायचं होतं सकाळी. आणि तोच जर पॉईंट तेव्हाच्या तेव्हा जर क्लिअर केला तर विषय तिथल्या तिथे संपतो. पण कोणी करायला पाहिजे.